ए चहा घ्या. ए कसं वाटलं आमचं घर? एकदम भारी. अगं मला तर आमच्याच घरी असल्यासारखं वाटलं. ए झोप वगैरे नीट झाली ना? खरं सांगू, मला तर कधी एकदा दिवस उजाडतोय ना असं झालत. पण बरं झालं आम्ही तुझ्याकडे राहिलो ते. हो ना, वरना घर से कब निकलते और कब पहुंचते. अच्छा हुआ जो तेरे यहाँ पे ठहरे, वरना बहुत गड़बड़ हो जाती है ना शीतल. ए परत कधी येणार मग? पुढच्या वेळेला बेळगावला जाईन ना तेव्हा नक्की येईन. ये शीतली ना काम से गई है, ये सातारा में और उसका दिल बेळगाव को. हे बरं राहू दे, आता कोणाचं काही राहिलं नाहीये ना इथं. मैंने तो सब कुछ लिया है, शीतल को ही पूछ. ए शीतले, काही राहिलं नाही ना ग तुझं? काय नाही राहिलं, आणि राहिलं तर राहू दे की. चला. हाँ, अब इसको कोई फरक पडने वाला नाही ना. का ग? अगं आता तिला बेळगावला जायची ओढ लागली आहे ना. आता निघायचं काय घ्याल? बरोबर मी हे ठेवून आले. दोन दिवस कसे भुरकन उडून गेले काय कळलंच नाही. कधी वाटलंच नव्हतं आज्याला एवढं लवकर भेटता येईल म्हणून. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आजा असं मला अचानक समोर बघल तेव्हा त्याला काय वाटेल ते तिथे गेल्यावर कळलंच की. चलायचं का? ए चला चला. चला निघूया. हा. जम्या, सुरजा, अरे जम्या, ए जम्या, ए सुरजा उठ. काय आलं? आप्पा. काय आप्पा? अरे कधीपासून हाका मारतोय? क्या हुआ? अर्धा आराला कोणतरी बाहेरनं कडी लावली या. 7 वाजले त्या. उघडतो का तेवढी? हाँ आलो अप्पा. हा. सुरजा, अरे मैं तो भूल ही गया था. म्हणजे घरातले अजून सगळी घरातच आहेत. इसका मतलब शीतला ट्रिपला गेलीच नाही. अरे 7 वाजले, आता मजा येणार आहे. सुरजा तू इथंच थांब, मी आलो. हे जाऊ. जम्या, हा अरे ये की लवकर उघड. कुणी कडी लावली होती बाहेरनं? क्या मालूम किसने लगाई, मैंने तो नहीं लगाई. मग काय रात्री चोर बिर आलं होतं काय गावात? चोर ते कशाला कडी लावतील? आता चोर का कडी लावते ते तुला माहित नाही. का हो अप्पा? अरे बाबा, एखाद्याच्या घरात जर चोरी करायची असेल ना तर चोर आजूबाजूच्या घरांना बाहेरनं कड्या लावतात. ऐसा है क्या? मेरे को तो पता ही नहीं था. आता तुला कसं माहित असणार? तू काय चोर आहेस होय? हा आता कसं बोललात अप्पा? अरे पण तुम्ही इथं काय करत होता? ते आम्ही दररोज फिरायला जाते ना म्हणून. तर दोघंच्या दोघं कुडकुडत बसला होता आणि फिरायला जातं म्हणून सांगताय होय? ते काय झालं अप्पा, चालून चालून थकलो आणि इथून बसलो. चला येऊ का अप्पा? सुरजा चल चल चल. सुरजा, आपण आपलं काम नीट केले. आता भैया खुश होतात बघ. आता आपण पटकन आवरू आणि बाहेरनं जाऊन भेटू. काय? चल चल. आई जम्या, जयश्री बोल की. कुठे चाललंयस? घरी आताच ड्युटीवर ना आलो. काम खत्ते ना? विशेष नाही ना. नक्की का? नाहीतर मागच्या सारखं. नाही नाही नाही, मागच्या सारखं काही नाही.
या हाताने त्यांच्या दाराची कडी काढून आले. काय? अरे तुला काय अक्कल आहे का नाही? कुणी शांतपणा करायला लावलेला? मी कशाला कडी घातली होती? तो आप्पा आतनं दार वाजवत होता 7 वाजता म्हणून कडी काढली. काय काय सांगतोयस? हा, शीतल आप तर घर में सो रही होगी. अरे वा, म्हणजे कामगिरी पार पाडलीस म्हणायची. हाँ, पूरी रात आँख में तेल डालकर जाग रहा था. चला, म्हणजे आता काय शीतल बेळगावला जात नाही. वो तो अभी भी सो रही होगी. आता हूँ. कॉलेजला जायच्या आधी त्या शीतलीचं तोंड बघायलाच पाहिजे. आप्पा, 100-200 पेजेस वही द्या. हा, 1 मिनिट. हा, हे घ्या. आप्पा, शीतल कुठं दिसेना? झोपली का काय अजून? कुणाची? आमची शितली होय. ती गेली NSS कॅम्पला बेळगावला. कधी? आजच, म्हणजे कालच गेली होती साताऱ्याला तिच्या मैत्रिणीकडे राहायला. आज सकाळी निघाली तिथनं. गाडी फक्त 10 मिनिटं थांबणार आहे. कुणाला फ्रेश व्हायचं असेल त्यांनी फ्रेश होऊन घ्या. जीजी नंतर फक्त तूच आहेस जिचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की मी काहीतरी करू शकतो. शीतले, तुझा माझ्यावरचा योच विश्वास आहे ना, मला संकटाला तोंड देण्यासाठी ताकद देतो. तू अशीच काय माझ्या सोबत राहा. तू आधी सांग, तू मला कधी सोडून जाणार नाहीस ना? नाही सोडून जात. शीतले, माझ्यावर विश्वास ठेव. सगळं तुझ्या मनासारखंच होणार आहे. बर. हम्म.